अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामांच्या मुद्द्यावर संबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती करून आणि त्याच रामाच्या नावाखाली मतं मागितली, त्याच रामाच्या नावाखाली सत्तेत आले आणि त्याच प्रभू श्रीरामांच्या मंदिरात दानपेटीतील दान चोरलं जातं। त्याचा निषेध म्हणून रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम आम्ही या ठिकाणी भजन म्हणून प्रभू श्रीरामांची आरती करून आणि या लोकांना सद्बुद्धी द्यावी याच्यासाठी हे आंदोलन केलं। रामराज्याची व्याख्याच मुळात अशी आहे की सर्वांना समान न्याय, सर्व जातींना सर्व धर्माला एकत्रित बांधून हे राज्य चाललं पाहिजे आणि रामराज्याची व्याख्या ज्या पद्धतीनं होती त्यामध्ये सर्वांना त्या राज्यामध्ये न्याय होता। ज्या पद्धतीनं हे रामाची व्याख्या सांगतात त्याच्या उलट या राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत आहे। प्रत्येक जसं दान चोरीला गेलं तसंच त्यांनी संघटना चोरी कर, पक्ष चोरी कर, आमदार खासदार चोरी कर आणि आता चक्क दानपेटीतलं दान चोरीला गेलंय। जवळपास 30 ते 40 दानपेटी त्या मंदिरामध्ये आहेत। महिनाकाठी 30 ते 40 भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात। 4,000 कोटीपेक्षा जास्त दान त्या ठिकाणी जमा झालेलं आहे। 350 कोटीपेक्षा जास्त नुसतं व्याज त्या लोकांना मिळालेलं आहे आणि एवढं मिळून देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी आहे आणि ही नुसती फक्त दानपत्र पेटीतली चोरी नाही आहे, तर राम मंदिरासाठी जिल्ह्यातील, राज्यात आणि देशातील प्रत्येक गावातून गोरगरिबाची दागिणी असतील, त्यांनी केलेलं दान असेल, वस्तू स्वरूपात असेल, सोन्याच्या स्वरूपात असेल, पैशा स्वरूपात असेल, हे सगळं दान त्या मंदिराला दिलेलं होतं। त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। याची सखोल चौकशी करावी। हे 7-8 जण पकडले हेच नुसते आरोपी नाही आहेत, ह्याच्या संपूर्ण भाजपची टीम त्या ठिकाणी याच्यामध्ये आरोपी करावी लागेल, त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे लागतील। कारण की प्रभू श्रीरामांचं नाव करून आणि त्यांच्या नावाचा उपयोग करून हे सत्तेत आले, त्या प्रभू श्रीरामांना सुद्धा यांनी सोडलं नाही। रामाच्या त्या दानपेटीच्या रूपानं या देशातील प्रत्येक नागरिकाचे जे 2 पैसे गेलेले आहेत त्या दानपेटीत त्याची या ठिकाणी चोरी झालेली आहे, या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं। त्याच्यामुळे भविष्याच्या काळामध्ये या लोकांवरती तीव्र स्वरूपाची कारवाई करावी याच्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत।